आपण इथे आज बनवणार आहे पपईचा पराठा। तर आपण एक छोटी किसणी घेतलेली आहे, अर्धी पपईचा आधी बनवलेला आहे। नंतर आपल्याला अजून पाहिजे होता, तर आपण इथं ही साल स्वच्छ अशी काढून घ्यायची आहे। हे बघा, कडवट लागते, छान अशी काढून घ्यायची। तर इथे मी साल आता काढून घेतलेली आहे बघा। आणि आता बघा, ही अशी छोट्या किसणीने मी आता किसून घेते आणि याचा पराठा खूप छान लागतो आणि पौष्टिक असा पराठा राहतो पपईचा। तर नक्की बनवा तुम्ही सुद्धा। तर बघा, अशी छान छोट्या किसणीने मी आता किसून घेतलेली आहे पपई आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी राहतं, तर हे पाणी काढून टाकायचं। तर बघा, असं पाणी निघतं त्याच्यामध्ये, बघा असं पाणी निघतं। तर मी आता किसून झाल्यावर सगळं पाणी मी काढून टाकणार आहे। पण तुम्हाला सांगते, मीठ टाकलं ना तर भरपूर असं पाणी सुटतं त्याच्यामध्ये। तर हे बघा, बघा असं पाणी निघतं, असं पाणी काढून टाकायचं। हे बघा किती पाणी निघतंय, असं पाणी सगळं काढून टाकायचं। हे बघा, जेवढं आपल्याला पिळता येईल तेवढं पिळून टाकायचं। आपण याच्यामध्ये आता मीठ, चाट मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर असं सगळं टाकून घेणार आहे आता। चला दाखवते तुम्हाला। तर हे बघा, एवढं पाणी निघालं बघा। तर किती पाणी आहे, तर बघा अशी मोकळी सुटसुटीत करून घेतली मी आता ही पपई। तर बघा, आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे साहित्य सगळं। बघा, तर रुमाल इथं आहे। चला आता रुमालने हात पुसून घेते कोरडा। हे बघा मीठ, आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। इथं आहे धना पावडर, थोडीशी धना पावडर टाकून घ्यायची। चला, धना पावडर, इथे आहे लाल मिरची पावडर। तर ही लाल मिरची पावडर टाकून घ्यायची थोडीशी, म्हणजे आपल्याला तिखट पाहिजे त्या हिशोबाने थोडंसं तिखट टाकून घ्यायचं। पराठामध्ये पण आपण मीठ टाकतो, कणिकमध्ये। आणि इथं बघा थोडंसं हातावर चोळून असे ओवा टाकून घ्यायचा, थोड्याशा चव छान लागते। हे बघा, अशी बघा वास येतो मस्त छान, अशी ओवा चोळून टाकून घ्यायच्या। आणि परत थोडीशी हळद टाकून घ्यायची। हे बघा, जराशी हळद टाकून घ्यायची। आणि हे आता चाट मसाला टाक, बघा हा चाट मसाला थोडासा टाकून घ्यायचा, छान लागते पराठा। तर आपण आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता मस्त। हे बघा, आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी कणिक ना आधीच मळून ठेवलेली होती, तर मग आता कणिक आहे ती काढून घेते, फ्रीजमध्ये ठेवलेली होती। चला कणिक आणते मी। हे बघा, ही कणिक मळून ठेवलेली आहे। तर याचे 2 पराठे बनतील मस्त, छोटे छोटे गोळे करून घेते। हे बघा, असे गोळे करून घेते। पुरणपोळी बनवतो ना आपण, तसंच बनवायचं सेम, पण पराठा पपईचा छान लागतो। तर चला आपण पराठा सुरुवात करूया बनवायला। हे बघा, पुरणपोळी बनवतो ना आपण, मस्त तसं गोल गोल असं बनवून घ्यायचं। हे बघा, असं डवना बनवून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण सारण भरून घ्यायचं। हे बघा, बघा पाणी नाही सुटलं, काहीच नाही, पूर्ण पाणी पिळून टाकलं होतं, मग मोकळं सुटसुटीत झालं बघा। लाटताना आपल्यालाच ते त्रास नाही होत। तर हे बघा, आता असं तोंड बंद करून घ्यायचं आणि हे बघा परत गोल करून घ्यायचं। चला लाटूया। आता हे लाटून घेते, आता गॅस पेटवते, इकडे लाटून घेते, तोपर्यंत तवा तपून जाईल। हे बघा, असं गोल लाटून घ्यायचं मस्त, गोल 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 गोल, बघा पुरणपोळीसारखं सेम। हे बघा, आहे की नाही छान, खायला पण छान पौष्टिक असा पराठा आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि
सांगा मला कसा झाला तो पराठा. तर हे बघा, मी आता छान असा गोल पराठा लाटून घेतलेला आहे. हे बघा कसा वाटला हा पराठा. हे बघा पुरणपोळीसारखा आहे, सेम आहे की नाही छान. हे बघा एकदम मस्त पुरणपोळीसारखा सेम झालेला आहे. तुम्हाला बारीक लाटा, जाड लाटा, कसा पण लाटा. हे बघा अजिबात फाटत नाही, तुटत नाही, काहीच नाही. आणि छान खायला टेस्टी. बघा किती सुंदर पपईचा पराठा. आपला आता तवा पण तपलेला आहे, टाकून दिला. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर लावून शेका किंवा तुम्ही तूप लावून शेका किंवा तेल लावून शेका. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शेकून घ्या. तर हे मी इथं आता तूप लावणार आहे. हे बघा हा तूप लावून शेकणार आहे. खूप छान खायला टेस्टी. बघितला का पराठा. पुरणपोळी सुद्धा अशी कोणी बनवणार नाही. बघा आहे ना सुंदर. बघा किती छान पराठा. बंद करते गॅस मी आता. आणि आपला पराठा सेम पुरणपोळी, कोणी ओळखू पण शकणार नाही. हे बघा आहे ना सुंदर. तर चला आपला आता पराठा बघा किती मस्त, किती छान पराठा झालेला आहे. बघा किती सुंदर. कोण म्हणेल पुरणपोळीच आहे सेम. याच्यासोबत तुम्ही टमाटा सॉस किंवा चटणी, तिळीची चटणी किंवा तुम्हाला आवडेल ते खाऊ शकता. खाण्यासाठी आपला पराठा रेडी आहे. बघा. नमस्कार मैत्रिणींनो, पपईचा पराठा कसा वाटला नक्की मला सांगा. छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही